7 मधील डीपी ट्रान्सफरचे काम अवघ्या 12 ते 15 तासांत पूर्ण झाल्याने परिसरातील नागरिक व शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। प्रभाग क्रमांक 7च्या नगरसेविका सौ. सविता शशिकांत बरडकर यांनी माळशिरस तालुक्याचे जननायक तथा माजी आमदार रामभाऊ सातपुते यांना एका फोनद्वारे सदर समस्येची माहिती दिली। याची तात्काळ दखल घेत रामभाऊ सातपुते यांनी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधत कामाला गती दिली। त्यानंतर अवघ्या 12 ते 15 तासांत डीपी ट्रान्सफर बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले। नगरसेविका सौ. सविता शशिकांत बरडकर या आपल्या प्रभागातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या लोकप्रतिनिधी म्हणून ओळखल्या जातात। वीज, पाणी, रस्ते तसेच इतर नागरी सुविधांसाठी त्यांचे कार्य प्रभाग क्रमांक 7 मध्ये नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते। जननायक रामभाऊ सातपुते यांनीही नागरिकांच्या अडचणींना तत्पर प्रतिसाद देत प्रशासनाशी समन्वय साधून विकासकामांना गती देण्याची आपली कार्यशैली पुन्हा एकदा सिद्ध केली। त्यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे हे काम अल्पावधीत पूर्ण झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। डीपी ट्रान्सफर बसविण्याच्या वेळी शशिकांत बरडकर, शंकर बरडकर, किशोर बरडकर, अजित बरडकर, ओमकार राऊत, अनिल बरडकर, विकास बरडकर, प्रणव जाधव, विजय बरडकर, जयेश गोरे यांच्यासह नातेपुते बरडकर मळा परिसरातील नागरिक व मान्यवर उपस्थित होते। काम पूर्ण झाल्यानंतर उपस्थित नागरिकांनी नगरसेविका सौ. सविता शशिकांत बरडकर आणि जननायक माजी आमदार रामभाऊ सातपुते यांचे आभार व्यक्त केले। आज आपण नातेपुते शहरामध्ये प्रभाग क्रमांक 7 येथे काल रात्री 8 वाजता डीपी जळला होता ट्रान्सफर। तर लाईटीची गैरसोय होती, कारण शेतकरी वर्ग असल्यामुळं शेतीत पाणी सोडणे किंवा गुरांना पाणी देणे त्याच्यामुळं भरपूर अडचणी निर्माण होतात। पण आपल्या प्रभाग क्रमांक 7 नगरसेविका आपल्या सविता शशिकांत बरडकर यांच्या एका फोनवर आपले माळशिरस तालुक्याचे जननायक माजी आमदार रामभाऊ सातपुते यांना त्यांनी एक कॉल केला आणि 12 ते 15 तासामध्ये डीपी ट्रान्सफर आज आपण मागं बघू शकता त्यांनी तुरंत ॲक्शन घेऊन शेतकरी वर्गांसाठी लगेच डीपी ट्रान्सफर आणून बसवून दिले। तर आपण त्यांच्याकडूनच माहिती घेऊ, आपले नगरसेवक शशिकांत बरडकर यांच्याकडूनच माहिती घेऊ का डीपी ट्रान्सफर कधी झाला होता। रात्री 8 वाजता आमचा डीपी जळाला होता आणि त्यामध्ये आमच्या घरच्यांनी त्यांना रात्रीच फोन केला आमदार साहेबांना, म्हणजे आपले रामभाऊ सातपुते यांना रात्री 8 वाजता फोन केल्यानंतर त्यांनी सकाळी साहेबांना इथून निकम साहेबांना सांगून किंवा खिलारी साहेबांना सांगून त्यांच्या माध्यमातून आम्हाला इथं दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत डीपी चालू करून देण्याची व्यवस्था केली। हे आमच्यासाठी भाग्याचंच आहे, अशी आमची सगळ्यांची ही आहे प्रेरणा आहे। तुमचं प्रेरणा। पण रामभाऊ सातपुते प्रत्येक वेळेस तुम्ही कुठल्या गोष्टीला फोन केला की तात्पर्य उभा राहतात का ते? तात्पर्य त्यांच्यासारखा आज आम्ही आतापर्यंत आमदार आपल्या तालुक्याला आमदार असा लाभलेलाच नाही, हीच आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे। म्हणजे काल रात्री लाईट गेल्यामुळं काय प्रॉब्लेम अडचण काय बाकीच्या भरपूर रात्री आता पूर्ण रात्र आम्ही अंधारात काढली, पण किती त्रास लाईट गेल्यानंतर किती त्रास असतो हे सर्वांनाच म्हणजे शेतकऱ्यांना नव्हत सर्वांनाच त्याचा अनुभव माहिती आहे। त्यामुळे त्यात काय जास्त सांगण्याचं रामभाऊ सातपुते लगेच तुमच्या एका फोनवर त्यांनी लगेच काम चालू केले इथं साहेबांना सांगून वेळापूरच्या कांबळे साहेबांना सांगून त्यांनी इथपर्यंत आमची व्यवस्था अतिशय अगदी जलद गतीने केली। हे आमच्यासाठी अतिशय चांगलं आहे। आणि पाठीमागच्या वेळेस बी असंच 4 महिन्यापूर्वी 6 महिन्यापूर्वी बराच वेळ डीपी आमचा जळतो, तरी त्यांना आमची 100 HP डीपीची मागणी आहे, ते पण पूर्ण करतील ही आम्हाला खात्री आहे। डीपी काय म्हणायचं तुम्हाला, बोला अजून काय सांगायचं आहे का? रामभाऊ सातपुते बाबतीत काय सांगायचं अजून? भाऊंला आम्ही 100च्या डीपीची मंजुरी दिलेली आहे आणि भाऊंनी पत्र बी दिलेलं आहे आणि ती पत्राची प्रोसेस अकलूजच्या पुढे गेलेली आहे। आता डीपीडीसीचा निधी आला की भाऊ म्हणले ते मंजूर करून देऊ, म्हणजे रामभाऊ लगेच मंजूर करून देतो? हा देतो म्हणले नाही। तर रामभाऊ सातपुते यांचा नातेपुते आणि माळशिरस तालुक्यामध्ये जननायक म्हणून माझे आमदार रामभाऊ सातपुते यांना ओळखलं जातं। त्यांच्या एका नगरसेवकच्या फोनवर
आज आपण ट्रान्सपोर्ट डीपी 12 ते 15 तासात लगेच शेतकऱ्यांचा विचार घेऊन त्यांनी डीपी बसवला. खरंच आपल्या माळशिरस तालुक्याला जर रामभाऊ सातपुते सारखे जर नेते भेटत गेले तर नातेपुतेचा आणि माळशिरस तालुक्याचा विकास कधीही कमी पडणार नाही. म्हणून आम्ही महाराष्ट्र पोलीस प्रहरी तसेच आमच्यासोबत एक्सप्रेस न्यूज 70 आणि पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने जे आम्ही आता इथं विचारपूस करायला आल्यानंतर हे आम्हाला समजलं की रामभाऊ सातपुतेच्या एका फोनवर लगेच जनतेचे काम करणारे म्हणजे आपले जननायक रामभाऊ सातपुते यांचा आभार.